नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल मोहिते विमर्श विथ विशालमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विषय आहे पलुसकरांच्या करवाढीचा. गेले अनेक दिवस हा विषय पेटता आहे, ज्वलंत आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे या विषयामध्ये जे जाणून बुजून उडी घेऊन काही वाचावीरांसारखं बडबडत आहेत त्याबद्दल माझा आक्षेप आहे. पहिली गोष्ट म्हणजे करवाढ कोणी केली हा वादाचा विषय. आजही तुम्ही म्हणताय की प्रशासनाने केली, पण मी तुम्हाला सांगतो, प्रशासनाने जरी करवाढ केली तर ती कमी करण्याचा अधिकार आपल्या सभेला नक्की आहे. परंतु आपल्या खांद्यावरचं ओझं हे दुसऱ्याने कसं टाकलं आहे आणि त्याने टाकल्यामुळे आम्ही त्या बोजाखाली दबलो आहे, अशी नौटंकी करण्यात हे काँग्रेसवीर फार मास्टर माइंड असतात आणि हुशार असतात. वास्तविक जिथे जिथे काँग्रेसच्या नगरपालिका नगरपंचायती आहेत तिथे तिथे भोंगळ कारभार आपल्याला कायम पाहायला मिळतो. मला अजूनही कळत नाही की काँग्रेसवाले येऊन पुढे हे सर्व मांडतायत, डिफेन्स देत आहेत, परंतु नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांनी ठोस अशी कोणतीही बाईट किंवा पावले किंवा जनतेसमोर ते का येत नाही, हा एक क्वेश्चन मार्क आणि प्रश्नचिन्ह आहे. जरी करवाढ ही प्रशासनाने केली असेल तर ती आपण रद्द करू शकता आणि कमी करू शकता. तुम्हाला उशिरा सुचलेलं शहाणपण आहे की करवाढमध्ये चुका असतील तर त्या आम्ही दुरुस्त करू. त्या चुका अगोदर तुम्ही दुरुस्त करायला पाहिजे, पण तसं झालं नाही. मला वाटतं सदरची करवाढ ही नक्की पलूसची आहे की पॅरिसची आहे असा प्रश्नचिन्ह माझ्यासारख्या सर्वसामान्य जनतेच्या मनात आलेला आहे. वास्तविक पाहता की सत्ताधाऱ्यांनी करवाढ केलेली आहे, त्यांनी करवाढ कमी करून आणावी अशी काहीतरी वल्गना काँग्रेसच्या नेत्यांनी केली. जर तुम्हाला पलूस नगर परिषदेचा कारभार सांभाळता येत नाही तर आपण राजीनामा द्या. आमचे हात सक्षम आहेत, आमच्या लोकांचे हात अतिशय सक्षम आहेत, ते कारभार करतील आणि कर कमी करून दाखवतील. पण सत्तेत ही तुम्हालाच राहायचं आहे, पण काम करायचं नको. सत्तेत बसून तुम्ही सत्ताधाऱ्यांना, राज्य सत्ताधाऱ्यांना म्हणताय आणि विरोधी पक्षाला म्हणताय जावा तुम्ही कर कमी करून आणा. अहो, तुम्हाला लोकांनी, जनतेने काम करण्यासाठी बसवलं आहे. तुमच्याकडून काम होत नसेल तर राजीनामा द्या, घरी बसा आणि आमच्या हातात सत्ता द्या, आम्ही कर कमी करून दाखवू. पण तुम्हाला ते करायचं नाही. राहिला प्रश्न, तुम्ही विश्वजित कदमांचा जो उल्लेख केला, मला वाटतं विश्वजित कदम हे पलुसकरांवरती जाणून बुजून राग व्यक्त करत आहेत. हा राग कसला आहे की पलुसकरांनी मला आमदारकीला भरपूर कमी मताचं लीड दिलं, त्यामुळे विश्वजित कदम, ज्यांना मी बहुजन आरक्षण मारक आमदार असं म्हणतो, ते जाणून बुजून पलुसकरांच्या या गोष्टीकडे दुर्लक्ष देत आहेत. आश्चर्य वाटतं की एवढा मोठा प्रश्न, पलुसकर जनतेचा आहे, पलुसकर तुमचा आहे, परंतु हा आमदार ब्र शब्द उच्चारत नाही. ही शोकांतिका आहे. मला वाटतं की पलुसकरांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी. एक स्टेटमेंट आमदारांचं आलं नाही किंवा आमदारांनी नगरसेवकांची बैठक घेतली म्हणजे निवडून आल्यानंतर जे शेड्डू ठकतात, करून दाखवलं म्हणतात, भले भले गार केले गंमतमध्ये म्हणतात, परंतु भल्या भल्याला गार करून तुम्ही जर सत्तेत आला, परंतु आता तुम्ही जनतेला गंमतमध्ये घेताय का, अशा शंका माझ्या मनात निर्माण झाली आहे. बरं शब्द तुम्ही काढत नाही, तुम्ही वारंवार पलूसला येताय, पण आमदार याविषयी शांत का, हा मोठा प्रश्न पलुसकरांच्या सुद्धा मनात आल्याशिवाय राहणार नाही. मला वाटतं जिथे काँग्रेस तिथं अपयश, जिथे काँग्रेस तिथे दुःशासन, सुशासनचा गंध नसलेली काँग्रेस, जिथे काँग्रेस तिथे करवाढ, जिथे काँग्रेस तिथे भ्रष्टाचार, जिथे काँग्रेस तिथे गलतान कारभार, जिथे काँग्रेस तिथे 100% अपयश. हाच कित्ता आज पलूस नगर परिषदेमध्ये गिरवला जातो. मी वारंवार म्हणतो, आमदार साहेब म्हणतात की मला विचारल्याशिवाय देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर खाली उतरत नाही, तर आमदार साहेब हेलिकॉप्टर उतरायचं राहू द्याल. एवढा थोडासा कर कमी करायला हवा ना मुख्यमंत्र्यांना सांगून. बघू मुख्यमंत्री तुमचं ऐकतायत का. धन्यवाद.